सांगितलं होतं तेव्हाच आम्हाला चांगलं वाटलं होतं, आनंदही झाला होता. ओके, पण आम्हाला माहिती आहे तो रिझल्ट काय मिळाला आहे, पण तुम्हाला माहिती नाहीये. ओके, मग तोच रिझल्ट तुम्हाला ऐकायला आवडेल? नक्की. आपल्या थेरपीमुळे काय काय होऊ शकतं ते नक्कीच बघायला पाहिजे, कारण आपला हा जो बेड आहे तो साधा सुद्धा बेड नाहीये. ओके, ह्या बेडमुळे आपल्याला भरपूर आईबाबांना फायदे होत आहेत. ओके, जे प्रामाणिकपणे करतात त्यांना रिझल्ट 100% असतात. ओके, तर त्या आई सुद्धा आजारांना खूप कंटाळलेला सुद्धा होता, पण त्या आईंना सुद्धा आता थेरपीला येऊन खूप छान फायदा झालेला आहे. तर त्या आईचा काय रिझल्ट मिळालेला आहे तो ऐकायचा आहे का? नक्की. ठीक आहे, चला त्या आईंना आपण छानपैकी समोर बोलवणार आहोत. आईंसाठी एकदम जोरदार क्लॅपिंग. चला, सर्वात पहिले तर आपल्या बिग लाईफ हेल्थ केअर सेंटर मध्ये आईंचं स्वागत करायचंय. ओके, आई सर्वात पहिले तर आई बाबांना तुमचं नाव सांगा. माझं नाव आशा पोटे. अच्छा, आई कुठे राहतात तुम्ही? आई तर शिवाजीनगरला. शिवाजीनगर येथे राहतात. आई वय किती तुमचं? 46. 46 वय आहे. आई तुम्हाला थेरपीला येण्याच्या अगोदर काय काय त्रास होता? माझ्या पोटात दुखायचं. 10 महिन्यापूर्वी माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मला त्रास व्हायचाच. तर आम्ही इथे डॉक्टरांना दाखवलंच. त्याच्यानंतर आम्ही मुंबईच्या डॉक्टरांना पण भेटलो. तर त्या डॉक्टरांचं म्हणणं असं झालं, ज्यावेळेस तुमच्या पोटात दुखायचं जर थांबलं नाही तर आपण पेट स्कॅन करून तुमचं ऑपरेशन परत करू. तर मी त्रास होतच होता. त्याच्यात आमच्या शेजारच्या ताईंनी मला सांगितलं थेरपीबद्दल. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं पाटील म्हणून. पाटील म्हणून, लता पाटील. लता पाटील. तर त्यांनी यांना थेरपी संदर्भात सांगितलं. आई त्यांना थँक्यू बोलल्या का? हो. हा, त्यांना एकदा मस्तपैकी कडकडून मिठी सुद्धा मारा आणि थँक्यू सुद्धा बोला, कारण तुम्हाला फायदा झालेला आहे. हो. हा, तर 6 तारखेपासून मी इकडं थेरपीला कंटिन्यू येत आहे. आणि मला 2-3 दिवस जास्त त्रास झाला थेरपीला आल्यानंतर, पण 2-3 दिवसानंतर हळूहळू कमी होता. आता मला पूर्णपणे व्यवस्थित बरं वाटतंय. पोटात पण दुखत नाही आणि पाठीत पण दुखत नाही. आणि पेट स्कॅन केला, त्याचे पण सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले. चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? आई, आजारपणामुळे तुमची पहिलीची कंडिशन काय होती आणि आताची कंडिशन? पहिली कंडिशन खूप खराब होती माझी. मला खाली बसलं तर लवकर उठता येत नव्हतं, हात टेकवल्याशिवाय. आता मी एकदम व्यवस्थित उठू शकते आणि मला त्रास पण होत नाही. साधारण किती टक्के तुम्हाला रिझल्ट मिळालाय थेरपी? 100%. आज तरी 100%. आईंना 100% रिझल्ट मिळालेला आहे. आणि मेन म्हणजे ना, आई कुठे ना कुठेतरी दुखतंय वगैरे, त्याच्यामुळे सुद्धा स्टार्टिंगला आलेलं तेव्हा डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी होतं की मला किती म्हणजे शुगर पण तुमची आहे. हा, तर शुगरचं सुद्धा त्यांना प्रॉब्लेम बॉर्डर लाईनला आलेली होती. तर माझी कमी होईल का वगैरे, कुठे ना कुठेतरी आजार पण आलं की आपल्याला खूप वाईटही वाटतं आणि रडूही येतं. तसंच त्या आईचं सुद्धा होत होतं की कुठे ना कुठेतरी आल्यानंतर सरांना सुद्धा भेटलेल्या तेव्हा सुद्धा डोळ्यामध्ये पाणी होतं की मला फरक पडेल की नाही. पण आता थेरपीमुळे त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. मेन म्हणजे त्यांचं पोटाचं जे काही ऑपरेशन त्यांना सांगितलेलं होतं नाभीच्या साईडला, ओके, तर ते सुद्धा आता ऑपरेशन करण्याची गरज नाहीये. मग चांगला रिझल्ट आहे की वाईट रिझल्ट आहे? आणि एवढा छान फायदा तुम्हाला झालेला आहे, तर तुम्हाला आई बाबांना काही संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्याल? या थेरपीचे खूप चांगले फायदे आहेत. त्रास कमी पण फायदे खूप आहे. मेन म्हणजे इथला स्टॉफ खूप गरजेसारखा आहे. इतकं आपलंसं मानून आपल्याला प्रेमाने थेरपी देतात. आणि मेन म्हणजे सर इतके प्रामाणिक आणि इतके समजूतदार आहे का त्यांच्या शब्दातच काही गोष्टी दुखणं म्हणजे अर्ध कमी होऊन जातं. आई, धन्यवाद बोलायचे असेल, तुम्हाला एवढा छान रिझल्ट मिळालाय तर धन्यवाद द्यायचे
त्यांना स्टॉपला देईल. हा, आणि प्लस ज्याने तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे तो म्हणजे आपला बी फायटर बेड. ओके, कारण आईने सुद्धा 5 बॉलची थेरपी पोटावरती घेतली होती आणि त्याच्यानंतरच त्यांना पोटासाठी फायदा झाला की आता पोटाचं दुखणं पूर्णतः निघून गेलंय. हा, मग चांगली गोष्ट आहे की बेड नंबर